नमस्कार मित्रांनो, तो सर्व शेतकरी बांधवांसाठी पी एम किसानबद्दल एक आज आनंदाची बातमी आहे। तर आज 18वा हप्ता पी एम किसानचे जे काही 4,000 रुपये आहे ते निवडणुकीमुळे आता उद्या सकाळी ठीक 12 वाजल्यापासून जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत। तर त्यामध्ये फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर त्या शेतकऱ्यांची यादी इथं आज जाहीर झालेली आहे। तर त्या यादीमध्ये कशाप्रकारे नाव चेक करायचं आहे, त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे हप्ता इथे जमा होईल, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तुम्ही कोणतेही ब्राउझर इथं यूज करू शकता। त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू झालेली आहे। तर त्यामध्ये लाडका शेतकरी योजना, तर त्यासाठी जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, त्याचा जो काही GR आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे। त्यानंतर इथं PM किसान तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल। पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तर भरपूर शेतकऱ्यांना PM किसानचे जे काही अपात्र शेतकरी ठरलेले आहेत, पहिले जे काही हप्ते शेतकऱ्यांना मिळत होते तर आता भरपूर शेतकऱ्यांचे हप्ते इथं बंद झालेले आहेत। ते जर तुम्हाला सुरू करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, त्यानंतर कोणते फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे काही 18वा इन्स्टॉलमेंट आहे ते तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यात जमा होईल। त्यानंतर इथं तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर इथं तुम्हाला 3 डॉटचा एक ऑप्शन दिसेल। या 3 डॉट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं डेस्कटॉप साईड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपली जी काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तिथं डेस्कटॉपसारखे दिसेल। त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे। त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्याची जी काही रक्कम आहे तिथं जमा होईल, तर सर्वात पहिले अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, तर भरपूर शेतकऱ्यांची अधिक KYC बाकी आहे। तर त्यासाठी तुम्हाला KYC मॅन्डेटरी फॉर PM किसान रजिस्ट्रेशन फार्मर, तर ज्या शेतकऱ्यांची KYC बाकी आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी जे की आता ऑगस्ट महिन्यात संपायच्या आधी तुम्हाला तुमची KYC करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला जर KYC करता येत नसेल तर तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन व्हिजिट देऊन तुम्ही तुमची बायोमेट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची KYC करून घ्यायची आहे। त्यानंतर इथं तुमच्या जर बँक पासबुकला म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे। तर भरपूर शेतकऱ्यांच्या 32 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या अधिकही PM किसान म्हणजे ते त्यापासून वगळलेले आहेत। त्यानंतर त्यांच्या भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, त्यामुळे त्यांना PM किसान त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना, पीक विमा भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही। तर भरपूर शेतकऱ्यांचे बँक पासबुक जे आहे इनॲक्टिव्ह झालेले आहे म्हणजे बंद पडलेले आहे। तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या। तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुमचं बँकेचं पासबुक ॲक्टिव्ह आहे की डिॲक्टिव्ह आहे। त्यानंतर इथं तुम्हाला आल्यानंतर खाली एक बेनिफिशरीचे एक ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता जे काही पात्र शेतकरी आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला तुमचं आधार ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या, जेणेकरून याची जी काही रक्कम आहे ती डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहेत। त्यानंतर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही स्टेट आहे स्टेट सर्वात पहिले तर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे, डेमोसाठी एखादा तालुका आपण सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर तुमचा जो काही इथं एरिया आहे, त्यानंतर एरियामधलं जे काही व्हिलेज येतात ते व्हिलेज तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं। डेमोसाठी एखादं सिलेक्ट करून घ्या। गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर शेतकऱ्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल। तर यादी आता अपडेट झालेली आहे। तर यादीमध्ये तुमचे नाव वगळले का चेक करून घ्या। तर इथं तुम्ही बघू शकता इथं 10 नंबरचं जे काही ऑप्शन आहे तिथं, त्यानंतर 20 नंबरचं, तर इथं काहीच दाखवत नाही म्हणजे यांचे जे काही हप्ते आहे तिथं बंद झालेले आहे। तर यांना याचं जो काही 4,000ची रक्कम आहे तिथं त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही। तर लवकरात लवकर तुमचं काय स्टेटस दाखवत आहे लवकरात लवकर चेक करून घ्या। त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची व तालुक्याची व जिल्ह्याची यादी चेक करून घ्यायची आहे। तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल, नवीन नोंदणी जर करायची असेल, जर तुम्हाला PM किसानचे हप्ते पहिले मिळत होते त्यानंतर बंद झालेले असेल तर फ्रेश कशाप्रकारे करायची आहे, त्यानंतर जर तुमच्या नावामध्ये आधारमध्ये जर काही करेक्शन असेल तर तुम्ही इथून करू शकता। ॲप्लिकेशनसुद्धा इथून डाउनलोड करू शकता। मोबाईल नंबर जर बदलायचा असेल तर मोबाईल नंबरसुद्धा बदलू शकता। नवीन रजिस्ट्रेशन, तर भरपूर शेतकऱ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांची अप्रूव्हल झालेली नाही, तर ते कशाप्रकारे अप्रूव्हल करायचे म्हणजे चेक करायचे आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नाही तर अशा कोणत्या शेतकऱ्यांना आता पीक विमा, त्याचप्रमाणे आता सर्व शेतकरी बांधवांना जे की PM किसानचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही आहे। तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तुम्ही 18व्या इन्स्टॉलमेंटबद्दल अपडेटसुद्धा आलेले आहेत। तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ज्यांची KYC बाकी आहे त्यांनी KYC करून घ्या। बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या। त्यानंतर घरबसल्यासुद्धा तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करू शकता कोणत्याही बँकेला। तर ते कशाप्रकारे करायचं यावरती डिटेलमध्ये सुद्धा व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आपण अपलोड केलेलाच आहे। ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या।
तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.